तर आपण यातल्या ज्या घडामोडी आहेत त्या बारकाईने पाहणार होतो आणि यामध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम हा जयंत पाटील आणि विश्वजित कदमांनी कसा केला, त्याच्या काही इन्साईट्स सगळ्या गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला आज सांगतोय. पण प्रत्यक्षात मात्र आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणी भाजपनं फार मोठ्या प्रमाणात रणनीती आखली. ज्या वेळेला जे सदस्य होते म्हणजे 30 सदस्य महाविकास आघाडीचे आणि 6 सदस्य अजित पवार गटाचे असे होते, तर 36 सदस्यांना एकत्रित आणण्यामध्ये जयंत पाटील आणि विश्वजित कदमांना यश आलं आणि त्यानंतर मग त्यांनी या सगळ्यांना घेऊन एका ठिकाणी गेले. पण नंतर मात्र चंद्रकांत पाटील असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र आपल्या हातात घेतली आणि त्यांनी सर्व नेत्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली आणि या दबावाला आमदार सुहास बाबर असतील, संजय काका पाटील असतील, हे जवळजवळ बळी पडले असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. तर याच्यामध्ये असं झालं की 36 सदस्य हे महाविकास आघाडीच्या बाजूने होते आणि इकडं शिवसेना पक्षाची नेमकी भूमिका ठरत नव्हती. त्यामुळं भाजपकडे फक्त 18 सदस्यांचे संख्याबळ होते. पण नंतर ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचा फोन झाल्यानंतर शिवसेनेचे 7 सदस्य आपल्याबरोबर येतील अशा प्रकारची चर्चा झाली. पण जयंत पाटलांच्या लक्षात आलं की एक प्रकारचा दबाव हा वेगवेगळ्या प्रकारे येतोय. त्यामुळं त्यांनी सुद्धा शिवसेना मध्ये चर्चा करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं त्यांनी तानाजी पाटील असतील किंवा मग त्यानंतर जयदीप भोसले यांची चर्चा केली. तर जयदीप भोसले जरी गटनेते शिवसेनेचे असले तर ते मूळचे विश्वजित कदमांचे आणि विशाल पाटलांचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे विश्वजित कदमांचे ते जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं विश्वजित कदमांच्यावर त्यांची चर्चा झालेली होती. त्यामुळं जर का गोपीचंद पडळकर यांचा उमेदवार असतील तर मात्र हे दोघं गैरहजर राहणार होते. त्या पद्धतीने तो गैरहजर राहिले आणि महायुतीला एक मोठा दणका बसला आणि हा दणका केवळ महायुतीला बसला नाही तर तो सुहास बाबर यांना व्यक्तिशः पण बसला आणि संजय काका पाटील यांना पण बसला. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. मागच्या महिन्यामध्ये आपण जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी जिल्हा परिषद, सांगली जिल्हा परिषदेसाठी जो फॉर्म्युला ठरलेला आहे तो स्पष्ट केलेला होता. त्या व्हिडिओला तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्या व्हिडिओमध्ये मी जे भाकीत केलेलं होतं की जयंतराव पाटील यांचा अध्यक्ष होईल, विश्वजित कदम यांचा उपाध्यक्ष होईल आणि त्या पद्धतीने सभापती निवडून, अगदी तो व्हिडिओ आपला तंतोतंत खरं ठरलेला आहे. जो माझा राजकीय अंदाज होता, माझ्या ज्या सूत्रांकडून माहिती मिळाली होती, तो तंतोतंत खरा ठरलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला धक्का देत सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवलेला आहे. महाविकास आघाडीकडून संगीता पाटील ह्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या आहेत आणि उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड हे काँग्रेसचे निवडून आलेले आहेत. त्यामुळं अपेक्षेप्रमाणे हा निकाल झालेला आहे. फक्त या सगळ्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये अनेक वेळा ट्विस्ट आले, अनेक वेळा चर्चा झाल्या, अनेक राजकीय समीकरणं बदलली. तर आपण यातल्या ज्या घडामोडी आहेत त्या बारकाईने पाहणार होतो आणि यामध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम हा जयंत पाटील आणि विश्वजित कदमांनी कसा केला, त्याच्या काही इन्साईट्स सगळ्या गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला आज सांगतोय. तर सांगली जिल्हा परिषदेची ज्यावेळी निवडणूक झालेली होती त्यावेळेला शरद पवार यांच्या म्हणजे जयंत पाटील यांचा जो गट आहे म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष यांना 18 जागा मिळालेल्या होत्या. एकूण जिल्हा परिषदेमध्ये 61 जागा आहेत. त्याच्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीला 18 जागा मिळालेल्या होत्या, काँग्रेसला 11 जागा मिळालेल्या होत्या, 1 जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळालेली होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळालेल्या होत्या, भाजपला 16 जागा मिळालेल्या होत्या आणि शिवसेनेला 7 जागा मिळालेल्या होत्या आणि रयत क्रांतीला 1 जागा आणि जनस्वराज्य पक्षाला 1 जागा मिळाली होती. तर अशा प्रकारचं गणित होतं. म्हणजे जर आपण ढोबळमानानं पाहिलं तर 30 जागा या महाविकास आघाडीकडे आणि 31 जागा या महायुतीकडे होत्या. पण आपण जर बघितलं तर गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिका निवडणुकीत आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप विरोधात एक अप्रत्यक्ष बोर्ड बांधण्यामध्ये विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांना यश आलेलं होतं. त्यामुळं ज्या म्हणजे सुहास बाबर असतील आणि हे सगळे राष्ट्रवादीचे नेते असतील म्हणजे अजितराव घोरपडे असतील, विलासराव जगताप असतील, राजेंद्रनाथ देशमुख असतील, शिवाजीराव नाईक असतील, संजय काका पाटील असतील, या सगळ्यांची मोड बांधण्यामध्ये एक जयंत पाटलांना यश आलेलं होतं आणि त्या पद्धतीनं जिल्हा परिषद निवडणुका झाल्या आणि जिल्हा परिषद निकाल लागले. अर्थात यामध्ये सर्वप्रथम ज्या वेळेला चर्चा झाल्या त्यावेळेला महाविकास आघाडीबरोबर अजित पवारांच्या गटानं चर्चा केली आणि त्यानंतर या चर्चेमध्ये अजित पवार गटाचे 6 जण हे महाविकास आघाडीबरोबर जातील अशी चर्चा होती आणि त्या पद्धतीनं सगळी सूत्र हलत होती. आणि जे शिवसेनेचे सुहास बाबर आहेत यांचा सुद्धा गोपीचंद पडळकर यांना विरोध होता आणि सुहास बाबर यांना खानापूर आटपाडीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मदत केलेली होती. त्यामुळं सुहास बाबर हे सुद्धा महाविकास आघाडीवर राहतील
अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात मात्र आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणी भाजपनं फार मोठ्या प्रमाणात रणनीती आखली. ज्या वेळेला जे सदस्य होते म्हणजे 30 सदस्य महाविकास आघाडीचे आणि 6 सदस्य अजित पवार गटाचे असे होते. तर 36 सदस्यांना एकत्रित आणण्यामध्ये जयंत पाटील आणि विश्वजित कदमांना यश आलं आणि त्यानंतर मग त्यांनी या सगळ्यांना घेऊन एका ठिकाणी गेले. पण नंतर मात्र चंद्रकांत पाटील असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र आपल्या हातात घेतली आणि त्यांनी सर्व नेत्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली आणि या दबावाला आमदार सुहास बाबर असतील, संजय काका पाटील असतील, हे जवळजवळ बळी पडले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण सुहास बाबर यांना तिथली मतदारसंघाची विकास कामं आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळं त्यांना देवेंद्र फडणवीसांचा फोन आलेला. त्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणी महायुतीकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथं जे स्थानिक पातळीवरचे त्यांचे नेते होते 2, म्हणजे एक ते तिथले अध्यक्ष म्हणून ज्यांचं नाव आहे ते तानाजी पाटील असतील आणि शिवसेनेचे गटनेते जयदीप भोसले असतील, यांचा फार मोठे मतभेद त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांचे झालेले. त्यामुळे जरी सुहास बाबर यांनी आदेश दिला असला किंवा चर्चा झाली असली तरी हे 2 नेते मात्र महायुतीवर जाण्यास कदापि तयार नव्हते. जर शीतल बाबर या निवडणूक रिंगणात असतील तर कदाचित त्या दोन्ही निवडून आल्या असत्या. त्या 2 ठिकाणी ते 2 सदस्य उपस्थित राहिले असते. पण ज्या अर्थी भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिले त्यावेळेला हे 2 सदस्य गैरहजर राहिले. तर याच्यामध्ये असं झालं की 36 सदस्य हे महाविकास आघाडीच्या बाजूने होते आणि इकडं शिवसेना पक्षाची नेमकी भूमिका ठरत नव्हती. त्यामुळं भाजपकडे फक्त 18 सदस्यांचे संख्याबळ होते. पण नंतर ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचा फोन झाल्यानंतर शिवसेनेचे 7 सदस्य आपल्याबरोबर येतील अशा प्रकारची चर्चा झाली. पण जयंत पाटलांच्या लक्षात आलं की एक प्रकारचा दबाव हा वेगवेगळ्या प्रकारे येतोय. त्यामुळं त्यांनी सुद्धा शिवसेना मध्ये चर्चा करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं त्यांनी तानाजी पाटील असतील किंवा मग त्यानंतर जयदीप भोसले यांची चर्चा केली. आता जयदीप भोसले जरी गटनेते शिवसेनेचे असले तर ते मूळचे विश्वजित कदमांचे आणि विशाल पाटलांचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे विश्वजित कदमांचे ते जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं विश्वजित कदमांच्यावर त्यांची चर्चा झालेली होती. त्यामुळं जर का गोपीचंद पडळकर यांचा उमेदवार असतील तर मात्र हे दोघं गैरहजर राहणार होते आणि त्या पद्धतीने तो गैरहजर राहिले आणि महायुतीला एक मोठा दणका बसला आणि हा दणका केवळ महायुतीला बसला नाही तर तो सुहास बाबर यांना व्यक्तिशः पण बसला आणि संजय काका पाटील यांना पण बसला. संजय काका पाटील यांनी ऐन वेळेला आपली दिशा बदलली आणि संजय काका पाटलांना पुढच्या काळामध्ये त्यांच्या सदस्यांना सभापती मिळणार होतं ते सुद्धा आता मिळणं अवघड झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये जयंत पाटील आणि विश्वजित कदमांनी ह्या सगळ्यांना एकत्र नेऊन ज्या पद्धतीनं रणनीती आखली आणि ज्या पद्धतीनं अजित पवार गटाला आपल्याबरोबर वळवण्यात यश मिळवलं हे विशेष म्हणावं लागेल. त्यांनी सर्वप्रथम शिवाजीराव नाईक होते शिराळामध्ये तर तिथं शिराळा पंचायत समिती आणि त्याच्यामध्ये त्यांची युती झाली होती. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांचा गट त्यांच्यासोबत राहिला. त्यामुळे त्यांचा सदस्य त्यांच्या सुनबाई त्या महाविकास आघाडीबरोबर राहिल्या. त्यानंतर विलासराव जगताप यांचा तिथं उभा दावा हा गोपीचंद पडळकर यांच्यावर जतला आहे. त्यामुळं तमनगोंडा रवींना सुद्धा तिथं खूप वेळा त्रास झालेला होता. त्यामुळे तमनगोंडा रवींच्या ज्या पत्नी आहेत त्या सुद्धा महाविकास आघाडीबरोबर कायम राहिल्या. त्यानंतर जे अजितराव घोरपडेंचे 2 देशिंगचा एक महिला सदस्य आहेत आणि एक एरडोलीच्या महिला सदस्य हे 2 सुद्धा महाविकास आघाडीवर राहिल्या. अजितराव घोरपडेंनी थेट भूमिका ही भाजपच्या विरोधात घेतलेली होती. विलासराव जगतापांनी सुद्धा भाजपच्या विरोधात भूमिका घेतलेली होती. त्यामुळं महाविकास आघाडी त्याच्यामध्ये निश्चित होती. पण पहिला आपण जर बघितलं तर भाजपनं खूप मोठे प्लॅनिंग केलेलं होतं. म्हणजे एका बाजूला त्यांनी शिवाजीराव नाईकांना पहिल्यांदा आपल्या बाजूने घेतलं. त्यानंतर शिवाजीराव नाईकांच्या बरोबर त्यांनी जे गटनेते होते, गटनेते शिवाजीराव नाईकांच्या सुनबाई होत्या. पण त्यानंतर परस्पर त्यांनी निशिकांत पाटील यांना गटनेतेपद केलं. म्हणजे सगळे अधिकार व्हीपचे दिले. त्यानंतर त्याच्यावर बरीच वादावादी झाली आणि पुन्हा तो राजेश्वरी नाईक यांच्याकडं ते गटनेतेपद देण्यात आलं आणि त्यांना अधिकार देण्यात आले. तिथं सुद्धा गोम झाली. पण त्या ठिकाणी असलेले संजय काका पाटील यांनी सुद्धा त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्ही काय भोळे नाही, आम्ही काय वरिष्ठांचं ऐकणार नाही अशा प्रकारची भाषा वापरलेली होती. पण नंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या फोनला ते बळी पडले किंवा त्यांना पुन्हा भाजपमध्ये जाण्याचे वेध लागलेत असं म्हणावं लागेल. त्या पद्धतीचं त्यांनी त्यांचे 2 सदस्य म्हणजे त्यांचे एक मनरेगाचे सदस्य आहेत आणि जे विनायक मासाळे हे राजेंद्र अण्णा देशमुख आणि तानाजी पाटील यांच्या मतांवर किंवा यांच्या प्रयत्नाने निवडून आलेलं होतं. पण ते मात्र संजय काकांच्या गटाचे असल्यामुळे त्यांनी मात्र भाजपच्या बाजूनं द्यायला. त्यामुळे राजेंद्र अण्णांना हा वेगळ्या प्रकारचा धक्का आहे. पण बाकीचे सगळे शिवाजीराव नाईक असतील, विलासराव जगताप असतील, अजितराव घोरपडे असतील हे 3 मात्र पक्के त्यांच्यावर राहिले
आणि जयंत पाटलांचा हा सगळा खेळ यशस्वी झाली. आता आपण जर पाहिलं असेल तर जयंत पाटलांच्याकडं आपण बघितलं असेल तर जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्याकडे आहे, त्यानंतर मार्केट कमिटी त्यांच्याकडे आहे आणि जिल्हा परिषद सुद्धा आता त्यांच्याकडे आल्यामुळं जयंत पाटील आणि विश्वजित कदमांचं जिल्ह्यावरची पकड आहे ही मात्र आपल्याला आता पुढच्या काळामध्ये एक मोठी झालेली दिसेल. आणि भाजपला सुद्धा या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करावं लागेल की नेमकं काय चुकलं. कारण चंद्रकांतदादा पाटील यांनी लक्ष घालून सुद्धा हे केलं होतं. भाजपचे जे 4 आमदार आहेत त्यांना सुद्धा आत्मपरीक्षण करावं लागेल की नेमकं काय चुकलं याच्यामध्ये. पण जयंत पाटील आणि विश्वजित कदमांनी जो सगळा रणनीती आखली म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे आपल्याला माहिती आहे की मी ज्यावेळी व्हिडिओ केला तर त्याच वेळेला सांगलीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये अशा प्रकारचा फॉर्म्युला ठरलेला होता आणि त्यानुसार 1.25 वर्षाचा अध्यक्ष उपाध्यक्षपद आणि 1 वर्षाचं सभापतीपद अशा प्रकारचं करून सर्व घटकांना सर्वांना पदाची संधी देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता जिल्हा परिषद बरेच दिवस जवळजवळ 2.5-3 वर्ष प्रशासकाचं राज्य होतं त्यामुळे जिल्हा परिषदला खूप मोठी आव्हानं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पेलायला लागतील. त्यानंतर आता जे निवडून आलेल्या अध्यक्ष आहेत संगीता पाटील ह्या जयंत पाटलांच्या बहीण आहेत. त्यानंतर जे उपाध्यक्ष निवडून आले ऋषिकेश लाड आहेत हे विश्वजित कदम यांचे भाचे आहेत. त्यामुळं या दोघांना फार मोठी वारसा लाभलेला आहे, फार मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यामुळं जिल्ह्याचा पाणी प्रश्न असेल, जिल्ह्यातले ग्रामीण रस्ते असतील, त्यानंतर मॉडेल स्कूल असेल, मॉडेल PSC असेल, त्यानंतर जिल्ह्याच्या छोट्या मोठ्या समस्या असतील तर या सगळ्या सोडवण्यासाठी प्राधान्य घ्यावं लागेल. अर्थात जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांचं वर्चस्व जिल्ह्यावरचं या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि भाजपला बॅकफूटला पाठवण्यासाठी किंवा भाजपची जी सद्दी आहे ती कमी करण्यामध्ये मात्र या दोघांना यश आलं असं म्हणावं लागेल.